चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात 12वी बोर्ड एक्झामसाठी जी आपण मॅथमॅटिक्सची लेक्चर सिरीज चालू केली होती की त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट थेरम डिस्कस करतोय। तर त्याच्यातला हा नेक्स्ट पार्ट, तर त्याचा नेक्स्ट चॅप्टर असेल लाईन अँड प्लेन। ओके, तर त्याच्यानंतर आपला शेवटचा पार्ट असेल जो वेक्टर साठी असेल अँड देन आपले इम्पॉर्टंट सर्व थेरम्स इथेच संपतात। ओके, चला मी नितीन सर आपलं स्वागत करत आहे या लेक्चर सिरीज मध्ये। विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट। तर या लाईन अँड प्लेन मध्ये जो फर्स्ट थेरम आहे, equation of line passing through the given point and parallel to the given vector, theorem आहे first theorem। the vector equation of line passing through a of a bar, a पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आपल्याला a बार दिलेला आहे। पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं, फ्रॉम ओरिजिन घेतलेलं आपल्याला। ओके, parallel to vector b bar is r bar is equal to a bar plus lambda times b bar, IMP theorem असू शकतो, विचारू शकतात। ओके, r bar is equal to a bar plus lambda times b bar। ओके, डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, समजून घ्या। Let L be the line which passes through A of A bar and parallel to vector B bar। आपल्याकडे आहे एक L लाईन आपण घेतलेली आहे, बरोबर ना। L लाईन आहे आपल्याकडे, तर ही L लाईन काय करते, L लाईन which passes through A of A bar। हे बघा A पॉइंट मधून जाते L लाईन आणि पॅरलल कोणाला आहे, पॅरलल टू वेक्टर B bar। हे बघा समजून घ्या, वेक्टर आपल्याला B कुठे आहे, इथे आहे। या वेक्टर B ला ही L लाईन पॅरलल आहे आणि पॉइंट ए मधून जाते आणि पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर आपल्याकडे काय आहे, ए बार, जो ओरिजिन पासून आपण कन्सिडर करतो। ओके, पोझिशन वेक्टर म्हणजे मग असं आहे। तर पुढे बघा, लेट पी ऑफ आर बार याचा अर्थ पॉइंट पी त्याच लाईन वरती आहे ज्याचा पोझिशन वेक्टर आपल्याकडे आर बार आहे, बी अ व्हेरिएबल पॉइंट ऑन द लाईन एल। ओके, मग आपण असं म्हणू शकतो की लाईन एल जर पॅरलल टू बी बार आहे तर ए आणि पी त्याच्यावरतीच पॉइंट आहे, तर मला एपी बार मला काय म्हणेल, पॅरलल टू ऑल्सो बी बार। तर मी काय म्हणेल, एपी बार इज ऑल्सो पॅरलल टू बी बार। आणि वन वेक्टर इज अ पॅरलल टू बी बार असेल तर असं म्हणू शकतो आपण वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर। तर आपण काय लिहिणार, एपी बार इज इक्वल टू एपी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार। तर लॅम्बडा काय आपला स्केलर मल्टिपल आहे, स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर। ओके, तर बघा एपी बार म्हणजेच काय असतो आपला, एपी बार म्हणजेच बघा हे बघा ओपी बार मायनस ओए बार। ओके, ओपी बार मायनस ओए बार, तो ओपी बार आपल्याकडे आहे आर बार, ओए बार आपल्याकडे आहे ए बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार। क्लियर, जर मी ए बारला शिफ्ट केलं टू द राईट साइड तर मला मिळतं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार, दॅट इज वी वांट टू प्रूव्ह। ओके, अँड दिस इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन। समजलं, सोपा आहे इक्वेशन, हातातले मार्क्स आहेत, घालवायचे नाहीत, समजून घ्या, प्रॉपर प्रॅक्टिस करा, हातातले मार्क्स आहेत। Next theorem, equation of plane passing through the point and perpendicular to the vector। तर मला काय मिळतं बघा, थेरमचं स्टेटमेंट काय आहे, इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए ऑफ ए बार। ए ऑफ ए बार याचा अर्थ ए पॉइंट आहे त्याचा ए बार पोझिशन वेक्टर आहे आणि परपेंडिक्युलर टू काय असेल, वेक्टर एन बार इज आर बार। तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आर बार इंटू एन बार इज इक्वल टू ए बार इंटू एन बार। सुरुवात आपल्याला काय, पी ऑफ आर बार बी एनी पॉइंट ऑन द प्लेन। समजा हा पी माझा आहे बी एनी पॉइंट ऑन द प्लेन ज्याचा पोझिशन वेक्टर आपल्याकडे आर बार आहे। ओके, मग जर पी एनी पॉइंट इन द प्लेन आहे आणि अजून काय सांगितलं, देअरफॉर एपी बार इज परपेंडिक्युलर टू एन बार आहे का, बघा एपी बार इज परपेंडिक्युलर टू एन बार आहे, पी ऑफ आर बार एपी बार आपला काय आहे, परपेंडिक्युलर टू एन बार आहे। मग आपण काय सांगतो की जर परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो, झिरो असतो, त्यांचा डॉट प्रोडक्ट झिरो असतो। मग डॉट प्रोडक्ट कोणाचा झिरो, एपी बार आणि एन बारचा झिरो। ओके, एपी बार आणि एन बार हे परपेंडिक्युलर असेल तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट झिरो असतो। एपी बार आहे म्हणजे हे बघा, एपी बार याचा अर्थ आर बार मायनस ए बार। ओके, आर बार मायनस ए बार इंटू एन बार, मल्टिप्लाय करा एन बार आणि दोघांना, एन बार आर बार एन बार मायनस ए बार एन बार। ओके, इज इक्वल टू झिरो, याला शिफ्ट करा टू द राईट साइड तर मिळेल आर बार एन बार इज इक्वल टू ए बार एन बार, दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह। ओके, समजतंय, सोपे आहे थेरम्स, समजून जाईल, फक्तच तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे। ओके, आय होप समजतंय। तर हा पार्ट इथे संपतोय, याच्यामध्ये दोनच थेरम महत्वाचे आहेत। ओके, नेक्स्ट पार्ट मध्ये वेक्टर हा लास्ट चॅप्टर आहे, त्यावेळेस आपले थेरमचे सगळे चॅप्टर संपतात। त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स, जे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स असतील लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये, ते आपण चालू करणार आहोत। ओके, थँक्यू।